जाय मैदानाकडे 8 षटकाचा सामना लिओ झिम आणि क्रांती वॉरियर संघाकडे जर बघितलं गेलं तर आज आज टॉपचा संघ आहे, दोन्ही टॉपचे संघ आहेत. सोन्या राऊत आणि रिंकूचं काय चालणार आहे बघूया आज. सोन्या राऊत आणि रिंकू कोण जिंकणार? रिंकू जिंकणार का सोन्या राऊत जिंकणार? खणखणीत असणार बरं का, आमचं नाणं खणखणीत वाजतंय. उद्याच्याला व्यासपीठावरती बीड जिल्ह्याचे मनसे अध्यक्ष आदरणीय सुमनजी दस साहेब येतील. पंढरपूर सोलापूर जिल्ह्याचे मनसे नेते आदरणीय मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे येतील आणि केस तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय गणेश आप्पा कुलकर्णी असतील. त्यानंतर केस तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय आमचे महेश अंकल असतील. महेश, त्यांना अंकल म्हणलं जातं, तेही उपाध्यक्ष आहेत केस तालुक्यामधून. आणि जे हॉस्पिटल आमच्या सर्व पेशंटचे काही दुखणं बरे करतात असे आमचे विजयराज मोराळे साहेब असतील. उद्या 21,021 रुपयाचं कॅश प्राईज त्यांचं दुसऱ्या क्रमांकाचं आहे, त्यांचंही आभार मानलं जाते. बरीच काही बक्षीस आहेत. जाऊया मैदानाकडे, चालू करा सामना. सर बसलेले बघायला भरपूर लोक बसलेत. अमोल सर जरा कंटिन्यू घ्या. खूप मोठी झुंबड गर्दी झालेली आहे. तुम्हाला प्रेक्षकांचा आकडा सांगितलं, तुम्ही खरंच आश्चर्य करताल. असा आकडा आलेला आहे आतावर काय या फायनलला, उद्याच्या आणि आजच्या फायनल साठी. मॅडी पहिला चेंडू सरळ भिरकवलेला आहे स्कोरलेकडे. पंचांचा जो निकाल असेल तो काय असेल निश्चितच तो पाहिला जाईल. एक जबरदस्त सुरुवात. पंच काय दिलंय? षटकार दिलेला, सिक्सर. ओ हो, हा एक चेंडू उसळी मारतोय आणि प्रयत्न किती सुंदर आहे बघा. चेंडूवरती खेळाडू आहे, थ्रो केलेला आहे. मॅडीला सुपरचा सफलता मिळते का? एक अप्रतिम सुरुवात मैदानामध्ये झालेली आहे, कंटिन्यू चालू आहे. उत्कृष्ट. हा सर, आताची धाव मैदानात बाहेर येते. 8 धावा झालेल्या आहेत. हा सर, एक शॉर्ट रन आहे का? काय एक वॉर्निंग आहे? जी सर, ओके सर. शानदार गॅप मध्ये खेळून काढलेला चेंडू आहे रिंकूने. या चेंडूवरती धावसंख्या नाहीये, पण गोलंदाजी जर बघितली तर मॅडी अतिशय सुंदर. मॅडी हा पहिला गोलंदाज आहे ज्याने योगदान दिलेलं आहे, ज्याने आपल्या संघाला योगदान देतोय. क्लिअर लाईनचा चेंडू, कुणाकडेही कसाही चान्स नाहीये. चेंडू जातोय सरळ सरळ आणि वाईड बॉलचा इशारा केलेला आहे. आणि एक वाईडची म्हणजे चौका. 5 धावा येत आहेत. तर नोवा आहे का हाईटचा हॅमर बघा, बिमर बघा, पंचांनी घेतलेला आहे. तर कोणी घेतलेला आहे? बॅट्समॅनने घेतलेला आहे का तुम्ही? बॅट्समॅनने घेतलेला आहे ना? हा येस, चला. तर वाईट बॉल आहे, क्लिअर. पाचचा बंडल आलेला आहे बरं का. जिम
हे बरोबर आहे, 12 धावा झाल्या आहेत. आता मात्र मॅडीने थोडं कुठंतरी मला वाटतं दबकतोय. मॅडीने बेसिक खेळायला पाहिजे. कुठंतरी मला वाटतं लाईन लेन चुकतोय. माइंड जवळ ठेवायला पाहिजे. क्रिकेट जवळ घ्यायला पाहिजे. अप्रतिम सामना मैदानात दाखवायला पाहिजे. रसिक भरपूर जुटलेले आहेत तुमचा सामना बघण्यासाठी. संयमाची क्रिकेट मैदानात पाहिजे. कारण हलकं चषक नाहीये. मनसे प्रीमियर लीगचं हे चषक आहे. व्हाईट बॉलचा निश्चितच इशारा केलेला आहे पुन्हा पंचांनी. अतिरिक्त एक अनेक वॉर्निंग पण दिलेली आहे नक्कीच. मॅडीला मात्र पुन्हा एकदा आपल्या लाईन लेनवरती यावं लागतं. पुढील चेंडू 13 धावेवरती खेळणारा हा संघ. रिंकू आपटलेला चेंडू ॲपर खेळला जातोय. डीप बॅकफूट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघालेला हा एक खणखणीत सणसणीत षटकार. मनसे प्रीमियर लीगचा येतोय हा षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेले 19 धावा. 19 धावा. दोन्ही फलंदाज रिंकू आहे मैदानामध्ये आणि संतोष घुटे नॉन स्ट्राईक वरती खेळत आहे. नॉन स्ट्राईकला मात्र एक मजबूत फलंदाजी असू शकते. रिंकूकडे आहे तशी आणि हा मात्र मोठा फटका. ही बॅकफूट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक आहे. 4 धावेचा इशारा येतोय पंचांचा. एक अप्रतिम स्ट्रोक खेळला जातोय रिंकूच्या बॅटमधून. जवळजवळ मला वाटतं हुसळी मारत आहे धावसंख्या. 23 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू मॅडीचा येतोय. मॅडीने मला वाटतं या षटकामध्ये कुठंतरी थोडंसं लाईन लेन बिघडताना गरज आहे, आवश्यकता आहे, वापसी करायला पाहिजे. गोलंदाजी जबाबदारीची आहे. पुढील चेंडू रिंकूसाठी. आणि हयाही चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे. दरम्यान 4 धावा इथंही 4 धावा इथंही घेतलेल्या आहेत. षटकाची समाप्ती. 27 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत मॅडीने. महादेव मॅडी, ज्या खेळाडूला मॅडी म्हणून केस तालुक्यामधून मोठं प्राधान्य मिळतं, मोठी एक खेळी त्याच्याकडे आहे. संयम पाहिजे कारण तसा स्फोटक फलंदाज आहे ओपनिंगचा. 27 धावा. हे सगळे क्लासमेट आहेत. एकामेकांचे स्वभाव यांना सगळ्यांना माहित आहेत. त्याच्यामुळे या थोडीशी गुस्ताखी करताना सोन्या राऊत. आज सोन्या राऊतला इथं काहीतरी करावं लागते कारण सोन्या राऊत एकटाच जसा रिंकू आहे तसाच सोन्या राऊत आहे. हसन नानाकडे चेंडू दिलेला आहे. गोलंदाजीमध्ये काय होणार बदलाव. राजाची कहाणी सांगणार, टेन्शन घेऊ नका. आहे उद्याचा दिवस, आजचा दिवस आहे. आमच्या केज तालुक्याचे उपाध्यक्ष महेश अंकल म्हणत आहेत. हा मित्रांनो, राजा होता तो इतका चतुर होता, इतका हुशार होता. आणि एक महत्वाचा विषय असा आहे ना, जरा नंतरच पुन्हा सांगतो. मैदानात सामना चालू आहे. मोठा फटका. खणखणीत वाघाची दाढ फोडली पाड आणि मनसे प्रेमी लीगचा एक तो षटकार. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जिस राख से बारूद निकलता है उसी को तो क्रिकेट कहते हैं. खटॅक. अरा सावळ्या खटॅक. राजाची कहाणी होणार, पूर्ण होणार मित्रांनो. टेन्शन घेऊ नका. 100% उद्याच्याला 100% मनसे प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला राजाची कहाणी सांगितल्याशिवाय इथनं महाराज पंढरपूरला जाणारच नाही. वाव, शानदार फटका. ऑन साइड असेल, ऑफ साइड असेल, काय ब्रिलियंट षटकार. छत्रपतीचा छावा आणि निघाल्या 6 धावा. खणखणीत पुन्हा एकदा 39 धावेचा आकडा. वाव. या दोन्ही फलंदाजाला थांबवणं म्हणजे आता मुश्किल आहे. रणमशीन मैदानामध्ये 39 चेंडू पुन्हा एकदा हुक केलेला आहे हवेत. खतरे की घंटी. रिंकूला सफलता जी मिळत होती, रिंकूला साथ देत होता तो खेळाडू वापस येत आहे. आणि
सतीशने जागा सोडलेली आहे. बॅक टू द पेव्हिलियन. 39 धावेवरती मोठी विकेट. आणि आता मैदानात ही मोठी बॅटिंग अजून सुद्धा शिल्लक असू शकते. हसन नानाला सफलता मिळते. उपवास जरी असला तरी बी गोलंदाजी केली पाहिजे क्रिकेटसाठी. काय पण बसलेले सर्व मित्र मैफिल बसले आमचे आप्पा आहेत. आप्पाचा लय थाट आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे आणि आप्पाचे मित्र त्यांच्या बरोबर आहेत म्हणजे तर सक्सेसफुल का होणार नाही टुर्नामेंट. पुढील चेंडू. तिसरं पॅव्हेलियन आहे ते. तिसऱ्या क्रमांकाचं पॅव्हेलियन तिकडे स्वप्नील साठे सर आनंद घेत आहेत. तिकडे सर्वांचं लक्ष पाहिजे. केरप करत आहेत पुढील चेंडूसाठी. हो अतिशय आक्रमक चेंडू. आडवा पट्टा. बॅकफूट फ्रंट फूट. पप्पू चाटी लयच खुश आहेत. सरजी बॉल टाकताना वरडू नका. वरडा पण बॉल टाकताना वरडू नका असं म्हणत आहे. नाही प्रेक्षकांना सर काय नाही बोललं जात. काय प्रेक्षक आहेत ते आता प्रेक्षक आहेत. सुंदर चेंडू. हवाई फायर. चेंडू एकीकडे. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. जाऊ कोणीकडे. आणि सर आनंद घेतल्याशिवाय मजा येणार नाही ना. आनंद घेतला पाहिजे. अहो खर्च आमचा झालाय. चर्चा तर होऊ द्या. एक्केचाळ 41 धावा झालेल्या आहेत. लिहो जिम संघाकडे जर बघितलं गेलं तर जे आतापर्यंत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. हसन नाना पुढील चेंडू सामना करत आहेत विजय राऊत. आणि डाय मारलेला आहे पॉइंटच्या जागेवरती. धडपडलेला आहे खेळाडू. गडबडलेला आहे आणि चेंडू जातोय सरळ बॉन्टेल यांच्या जवळ. अडवलेला आहे. क्या बात आहे. चौका वाचवला. 43 धावा. 43 धावा स्कोरपटावरती सजलेले आहेत. शेवटचा सामना आहे. अतिशय अटीतटीचा सामना असेल. या सामन्यामध्ये जो जिंकल तो डायरेक्ट क्वालिफाय होईल. हारल तो इथनच बाहेर जाईल. नाद क्रिकेटचा. नाद चषकाचा. जबरदस्त अशा या चषकाला सर्व जणांचा प्रतिसाद मिळतोय. उद्याच्याला मेगा फायनल असेल. ग्रँड फिनाले. तुका म्हणे याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा अशा स्पर्धेला उद्याच्याला सर्वांनी या स्पर्धेला येऊन उपस्थिती घ्यायची आहे. म्हणूनच स्पर्धा पूर्ण होते तुमच्यामुळं. 43 धावा. गेल्या 5 दिवसापासून खरंच आप्पाचं घरात ध्यान नाहीच आहे. कारण की मैदानात आपण बसावं लागतंय. सामने संपूर्ण करून घ्यावे लागतायत. हे सोपं काम नाहीये. हे वेळेस मात्र रिंकू 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 म्हणतोय हा सामना आपण जिंकू. मोठा फटका रिंकूच्या बॅटमधून. धाव संख्या अत्यंत जलद गतीने पुढे सरसावते. एक सुरेख फटका रिंकूच्या बॅटमधून बघायला मिळतोय.
आला तसाच बाहेर फेकून दिला 6 धावेसाठी. मनसे प्रीमियर लीगचा येतोय षटकार. 49 धावा. रिंकू फक्त आणि फक्त 7 चेंडूचा सामना करत 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. सुरेख फटकेबाजी रिंकूकडून बघायला मिळते. विजय इंगळे गोलंदाजीसाठी आलेल्या पहिल्या चेंडूवर त्याचं स्वागत केलं रिंकूने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विजय. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट काऊ कॉर्नर वरून जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय मनसे प्रीमियर लीगचा हा दमदार षटकार. एक अविश्वसनीय अशी कामगिरी रिंकू करताना बघायला मिळतोय. ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये बाहेर जाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती, ती वेळेवर मात करून व्हेंटिलेटरवर राहिलेला संघ कसा आतमध्ये आला आणि आला तर आला. आता मात्र लोकांच्या बाकीच्या संघासाठी डोकेदुखी ठरलाय. 55 धावा झाल्या आहेत. 8 चेंडू आणि 32 धावेवर खेळतोय रिंकू. 2.2 षटकामध्ये 55 धावा. म्हटले आमचे आलेले आहेत फ्रेश होऊन, अंघोळ विंघोळ करून, जेवण करून, दुपारचं मस्त एकदम फ्रेश मूड मध्ये. बटल्याचं खरंच आज आप्पाचा नाही, आज बटल्याचा विषय आड आहे. आप्पांचा विषय उद्या आड असणार आहे. कारण की स्पर्धा भरवणे, की सफल करणे, सक्सेस करणे आणि एक नाही तर 120 खेळाडूंना घेऊन चालणे हे सोपं काम नाही बरं का. तुम्ही काही म्हणा, स्पर्धा भरवण्यापेक्षा घरातलं एखादं लग्न उरकून टाकलं ते परवडतं. कारण की स्पर्धेमध्ये एक माणूस नसतो, 8 संघ असतात. 8ही संघाला सांभाळून घ्यायचं, प्रत्येकाला वेळेचं नियोजन लावून बसवायचं, प्रत्येकांच्या अडीअडचणी दूर करायच्या, खेळ चांगला व्हावा म्हणून, स्पर्धा चांगली व्हावी म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायचं. या सगळ्या गोष्टीसाठी यावेळेस मात्र उत्तुंग असा चेंडू, उंची जास्त होती, लांबी कमी होती आणि येथे 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 ते काय झालंय, येथे म्हणतात की लक्ष्मण रेषा ओलांडली नाही पाहिजे. चिंगम आहे चिंगम. भाऊसाहेब साठे, विकास हजारे आणि स्वप्नील साठे यांच्याकडून रिंकूच्या शतकसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मोठं 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 बक्षीस लावा. थांबा. तर बघा, बाबासाहेब साठे, स्वप्नील साठे आणि थांबा की हो, आम्हाला इथं रिंकूसाठी बक्षीस आलंय. थांबा विजू सेठ, थांबा जरा सांगू तर त्या बक्षीस किती आहे. स्कोर 60 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा. शतक पूर्ण जर केलं ना रिंकूने तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे स्वप्नील साठे आणि बाबासाहेब साठे यांच्यातर्फे. आणि 3 षटक संपलेले. हा सन्माननीय विकास हजारे हे पण या सामन्याचा आनंद घेत आहे, त्यांच्याकडून पण असणार आहे बरं का. शेख हसन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेले आहेत. त्यावेळेस मात्र मोठा पटका चेंडू हवेत असणार आहे. रिंकूचं पारितोषिक इथे जातंय. इथे रिंकूला मोठं पारितोषिक आलं होतं. भाऊसाहेब पाटील, विकास हजारे आणि स्वप्नील साठे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, परंतु त्या पारितोषिक रिंकूच्या शतकासाठी होतं, परंतु रिंकू येथे बाद होतोय 60 या धावसंख्येवर. एक चांगली फटकेबाजी नक्कीच टाळण्यात आलं पाहिजे रिंकूसाठी. क्वार्टर एलिमिनेटरचा राऊंड आहे. हा सामना जिंकल्यानंतर क्वालिफायर राऊंड मध्ये प्रवेश करणार होता चक्क. त्यामुळेच रिंकूची फटकेबाजी नक्कीच एक जोरदार फटकेबाजी सुरुवात अत्यंत दिमाखात केलेली आहे.
त्या सुरुवातीला कंटिन्यू करायचं आता बाकीच्या फलंदाजाने. 60 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. टायमर चालू आहे बरं का भाऊ, टायमरकडे लक्ष राहायचंय. अमोल सर, संघर्ष सर, आपण वारंवार सूचना करत चला मध्ये, जेणेकरून शेवटच्या चेंडूवर जेव्हा पेनल्टीची वेळ येते ना त्यावेळेस मग ग्रेस पिरियड मागितला जातो, थोडंसं टाइम वाढून द्या म्हटलं जातं. तिथे वेळ वाढून मिळणार नाहीये. तुमचा पेपर अर्धा राहिला तरी चालेल, पण दिलेल्या वेळेतच परीक्षा पूर्ण करायची. 60 धावा, धोक्याची घंटी, 10 मिनिटाची वॉर्निंग बेल होईल त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल. आता 15 मिनिटं शिल्लक आहेत. षटक इथं चाललंय 4थावं. अजूनही तुम्हाला 5 षटकं टाकायची आहेत. 15 मिनिटात 5 षटकं टाका आणि पेनल्टीपासून वाचा. हे आम्ही 15 मिनिटं अगोदर सांगतो, पण विजू सर तुम्ही आतमध्ये फिल्डिंग करत असताना तुमचं लक्ष नसतं, तुम्हाला बरंच वाटत नाही, तुम्हाला वाटतं वेळ आपलाच आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स फटका, चेंडू जातोय फ्लॅट 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 6. कसं आहे तिकडे 2-3 बिल्डिंग आहे, तिथं फ्लॅट भरपूर आहे ना, म्हणून फ्लॅटच मारलाय. 6 गेलाय. 6 धावा मिळाल्या आहेत. मनसे प्रीमियर लीगचा हा येतोय दमदार षटकार. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 या धावसंख्येवर. एक मोठा फटका इथे बघायला मिळाला हसन आसिफच्या बॅटिंग मधून. बॅटर आसिफ बॅटिंगसाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर 66 60 धावा होत्या, त्यानंतर 6 आल्या. 56 बोललो का मी? सॉरी होते, माणसाकडून चुकी होते, चुकतो तोच माणूस. त्यावेळेस एक फटका स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव इथे मिळणार आहे दोन्ही फलंदाजाला. बघा, चुकतो तोच माणूस, आणि चूक झाली तर ती मान्य करतो तो देव माणूस. सदुसष्ट धावा 2 गडी बाद. यावेळेस मात्र जोरदार फटका, चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेने. 1 बाउन्स, फलंदाज क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार. जोरदार फटकेबाजी आता बघायला मिळते. एक सुरेख फटकेबाजी. मनसे प्रीमियर लीग केस 2025 पर्व पहिले. या पहिल्या पर्वामध्ये आतापर्यंत 20,000 प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. या स्पर्धेला 20,000 प्रेक्षक लाभलेत ऑनलाईनच्या मार्फत, आणि मैदानात जवळपास रोजच्या रोज 1,000-1,200 प्रेक्षक तर बघायलाच मिळतात. संध्याकाळ झाली की एक थंड सावलीमध्ये येऊन बरेचसे प्रेक्षक आपापल्या 2 व्हीलरवर येऊन बसतात. उद्याचा सामना हा शेवटचा दिवस असणार आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू वळाला, पण तू वेळेवर क्षेत्ररक्षकाने स्वतःला सुद्धा वळवलं आणि अडवला चेंडू. अडवल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 73 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील घेऊन येणार आहेत शेख हसन आतापर्यंत 2 षटक पूर्ण करतोय. 29 धावा खर्च केल्या आहेत आणि दोन्ही बळी हे शेख हसनने मिळवलेले आहेत. म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की आपण धावा किती खर्च करा, पण जेव्हा बळी टिपतात ना तर कुठेतरी एक कॉन्फिडन्स लेवल जास्त वाढलेली असते, आत्मविश्वास वाढलेला असतो नक्कीच. यावेळेस थोडंसं दिशाहीन चेंडू, फलंदाजाने थोडंसं इथं डान्सिंग केली मैदानात, त्याच्यामुळे कुठेतरी टप्पा कुठे टाकावा हा संभ्रम निर्माण झाला हसनच्या मनात, आणि त्याच्यामुळे तो सोयीर चेंडू जातोय. 74 धावा 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस पुल केला आहे, पुल ठरतोय पॉवरफुल, ठरणार आहे हा चेंडू सक्सेसफुल, जाणार आहे सीमारेषा पार. मनसे प्रीमियर लीगचा हा येतोय दमदार षटकार. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी गेली ती 80 या धावसंख्येवर. म्हणजे पहिल्या 3 षटकामध्ये 20 धावाच्या सरासरीने 60 धावा झाल्या होत्या. चला आता आपण पुढच्या ओव्हरमध्ये ड्रिंक ब्रेक घेऊ, तोपर्यंत मॅच चालू करायची. पुढच्या ओव्हरमध्ये ड्रिंक ब्रेक करा, आता वेळ वाया घालू नका, कारण की आपल्याला 3 षटकानंतर तयार राहायचं असतं. चला पंच, मॅच चालू करा. ड्रिंक ब्रेक हा पुढच्या ओव्हरला होईल, कारण की 12th मॅनचं काम असतं, त्यांनी लगेच तयारी ठेवायची असते. बॉल झाल्यानंतर पाणी भरला तर वेळ जातो पुढच्या ओव्हरला. काय अडचण नाही. तसे 2 फलंदाज बाद झालेले, दोन्ही फलंदाज आत्ताच गेले मैदानात. एक फलंदाज 2 चेंडू खेळलेला, तर एक फलंदाज 8 चेंडू खेळलाय, म्हणजे फार थकवा जाणवलेला नसेल त्यांना.
आणि कानमंत्र द्यायचा असेल तर मग पुढचं षटक तुम्हाला मिळणारच आहे. तर धावसंख्या आहे 80, म्हणजे 20ची सरासरी कायम राखलेली आहे. जरी फलंदाज बाद झाले असले तरी सरासरी ही मात्र कायम आहे. आसिफ शेख आणि विजय यांनी एक आपली जी रणनीती आहे, जी स्कोरिंग स्ट्राईक रेट आहे तो कायम ठेवलेला आहे. फलंदाज जरी बाद होत गेले तरी स्ट्राईक रेटला मात्र कुठंच ब्रेक लागलेला नाहीये. पुढचा चेंडू रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता. निलेश गोलंदाजीसाठी आलाय. बघा निलेश म्हणजे हा एक 6.4 फूट उंचीचा गोलंदाज, बच्चन म्हणतात त्याला. बच्चनची हाईट पण एवढीच आहे, त्याच्यामुळे बच्चन म्हणतात. एवढ्या ताडामाडाचा हा गोलंदाज. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एक धाव नक्कीच इथे मिळतंय फलंदाजाला. आणि बघा जेव्हा गोलंदाज असा उंच असला ना त्यावेळेस फर्स्ट फ्लोअरवरून बॉल येतो बॅट्समनकडे. पहिल्या मजल्यावरून चेंडू पडतो. तो जज करणं आणि त्याला खेळणं थोडं अवघड जातं. त्यामुळे आपण बघितलं वेस्ट इंडिजमध्ये पण मोठमोठे उंचीचे खेळाडू असायचे. कर्टली ॲम्ब्रोज, वॉल्श असे जे गोलंदाज होते ते फार भेदक गोलंदाज होते. त्यांच्या समोर खेळणं म्हणजे अवघड असायचं. त्यावेळेस तेरक्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू फील्ड करेल. एक धाव पूर्ण केली आहे. सुरेख येथे रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. त्यावेळेस चेंडू हळूवार गतीने स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. तिथे शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू म्हणा, डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू म्हणा, मिड विकेटचा खेळाडू म्हणा, हा येईपर्यंत 2 धावा होतात. आणि अशा 2 धावा जमवण्याचा प्रयत्न नेहमी जॉन्टी रोड्सकडून केला जायचा. जॉन्टी रोड्स हा जाणून बुजून तो फटका हळू खेळायचा, पण त्याला माहित होतं बाउंड्रीवरून खेळाडू येईल तोपर्यंत माझ्या 2 धावा होतील. एक धाव घेण्यापेक्षा 2 धावा कधी फायदेशीर ठरतात रनिंग बिटवीन द विकेट चांगली असली. यावेळेस सुरेख फटका. चेंडू सुद्धा अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव इथे पूर्ण केली आहे. तर एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 84 या धावसंख्येवर. या ओव्हरमध्ये बच्चनची गोलंदाजी चांगली म्हणावी लागेल, कारण की 4 चेंडू इथे झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 4 धावाच खर्च केलेल्या आहेत. म्हणजे चांगली गोलंदाजी बच्चनच्या मार्फत बघायला मिळते. आणि मी म्हटलं ना की पहिल्या मजल्यावरून गोलंदाजी आली म्हणजे अवघड असतं. उंचावरून टाकायचं म्हणजे गोलंदाजी करणं सोपं नाही, फलंदाजी करणं सोपं नसतं. चांगली गोलंदाजी, आपल्या उंचीचा फायदा घेत गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव इथं पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 85 धावेवर. 4 षटकानंतर 80 धावा होत्या. 5 षटकानंतर जवळपास 5 धावा 5 चेंडूवर खर्च केल्या गेल्या आहेत. म्हणजे इथे आता बघितलं गेलं तर 20ची जी सरासरी होती त्याला कुठेतरी ब्रेक लागलाय. आणि गोलंदाज आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सामना करतील विजय सर. आता बघूया विजय सर 10 चेंडू 23 धावेवर फलंदाजी करतायत. या शेवटच्या चेंडूवर किती मोठा फटका मारण्यात यशस्वी होत आहेत. हो, सुरेख चेंडू दोन्ही पायाच्या मधून चेंडू गेला सरळ यष्टी रक्षकाकडं. षटक इथे संपलेला आहे. 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. 85 धावा, 2 गडी बाद. बघा विजू एखांडे सर, लिओ जिमचे सर्व मालक यांनी आता मात्र पाणी आत घेऊन जात आहेत. आता ते नक्कीच काहीतरी कानमंत्र देतील. या मागच्या षटकामध्ये आपल्याला 15 धावा कमी आल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी नियम बसवला होता की प्रत्येक षटकामध्ये 20 धावा घेतील. आतापर्यंत गणित बरोबर चाललं होतं, परंतु शेवटच्या षटकामध्ये निलेश बच्चनने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजीच्या जोरावर बच्चनने धावगतीला बुच्चन लावलंय असं म्हणता येईल. धावगती थांबवली थोडीशी. चला एक विजू सर, आता हा टाइम तुमच्यामध्ये काउंट होईल बरं का. तुम्ही लवकर बाहेर आले तर लगेच क्षेत्ररक्षण लावता येईल. ड्रिंक ब्रेक तुम्ही घेतलाय ना? बरोबर. चला लवकर करा. तुम्हाला 2 प्लेयरनाच पाणी पाजायचं, बाकीचे 11 पाखरी प्लेयरांचं पाणी पाजून झालंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंचं पाणी पिऊन झालंय. तुमचे 2 प्लेयर पाणी पिऊन झाले असं या लवकर. 85 धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर 10 मिनिटाचा वेळ असणार आहे. म्हणजे जे सिच्युएशन आहे ती बरोबर चालली आहे. टाइम लिमिट बरोबर चाललेला आहे. तुम्ही लक्ष द्यायचं आहे टायमरकडे पण. आता 5 षटकाचा खेळ संपलाय. 85 धावा, 2 गडी बाद.
चला तर गोलंदाजासाठी आता राम डुकरे हे गोलंदाजासाठी आलेले आहेत. 85 धावा आहे. प्रोजेक्टेड स्कोर तसं पाहायला गेलं तर 136 पर्यंत जाऊ शकतो, परंतु या प्रोजेक्टेड स्कोरचं काही खरं नसतं. त्यावेळेस मात्र चेंडू ऑफ स्टंप वरून जास्त बाहेर आहे. वाईडचा इथे इशारा आलेला आहे. रिव्ह्यू संपलेला आहे. रिंकू शेट, आपण नो बॉलसाठी रिव्ह्यू घेतला होता आधीच, आपणच बॅटिंग करत होता, त्यामुळे रिव्ह्यू घेता येणार नाहीये. जर पंचांना वाटलं तरच ते निर्णय चेक करू शकतात. आणि बघा राम डुकरे या गोलंदाजासाठी सुद्धा इथे हो सूर्य क्षेत्ररक्षण, इथं क्रिकेट नाही तिथं फुटबॉल, पण धावा वाचवल्यात. कसे काय होईना धावा वाचणं गरजेचं आहे. 2 खेळाडूंनी हे केलेले आहेत. तर इथे राम डुकरेसाठी प्रत्येक विकेटला मनोज कदम एक चांगला गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्याच्याकडून बक्षीस आलेलं आहे प्रत्येक विकेटसाठी. इथे निर्धाव चेंडू येतोय. 5.2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 88. कुठेतरी आता धावेवर अंकुश लावण्याचं काम राम डुकरे आणि बच्चनच्या मार्फत केली गेलेलं आहे. यावेळेस मात्र जास्त वेळ अंकुश लावू शकणं शक्य नाहीये. हा येतोय मोठा आणि मोठा आणि एकदमच मोठा, म्हणजे पुढच्या वर्षी ज्या आपण 9व्याचा प्रयत्न करत होतो ना, त्याची प्रॅक्टिस आताच झालेली असं म्हणावं लागेल. वन्स प्रीमियर लीगचा षटकार नक्कीच 2026 या वर्षी आपण एक 9व्याचा विक्रम ठेवणार आहोत. जो कोणी इथे समोर असलेल्या छतावर षटकार मारला तर त्यांना 9 धावा मिळणार आहेत. मग तो कोणताही छत असो, मागचं छत असो, बिल्डिंगच्या छतावर मारा आणि 9 धावा घ्या. इथे मात्र जुरेक फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. मनसे प्रीमियर लीगचा हा येतोय दमदार षटकार. 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. टाळ्या. सुरेख फटका. 100 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. एक उत्तुंग अशी कामगिरी आसिफ या बॅटरकडून बघायला मिळते. 2 लागोपाठचे षटकार इथं खेचले गेलेत. 100 धावा झाल्या. 6वं षटक मार्गस्थ असताना यावेळेस पुन्हा एकदा तिसरा आणि बाबो हा तर लईच लांब. 9 नाही 12 देऊन टाका या चेंडूवर. 6 धावा 6 धावा. आसिफ काय करतोय आज? रोजे चालू आहे, पण सैरीमध्ये काहीतरी नक्क वेगळं खाल्लं असणार आसिफने. मोठे फटके, जबरदस्त फटकेबाजी आसिफच्या बॅटमधून. अयो गेलाय पुन्हा एकदा लागोपाठचा हा 4था षटकार. बॅक टू बॅक 4 षटकार खेचत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवलीये तब्बल 17 चेंडूमध्ये 52 धावेची पार्टनरशिप. 11 चेंडूमध्ये 35 धावेवर 112 धावा 2 गडीच्या मोबदल्यात 6 षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच 130 132 चेस झालेत या मैदानावर आतापर्यंत. आपण बघितलं 130 132 हे चेस होतात. पहिला सामना म्हणजे या स्पर्धेतील एक दमदार सुरुवात 132 धावा चेस करून झाल्या होत्या. त्यानंतर 130 धावा आजच आपण बघितल्या. 130 धावा सुद्धा चेस केल्या गेल्यात. आता मात्र 6 षटक संपलेले आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये अजून किती धावा जमवल्या जातात ते बघावं लागेल. एकशे 12. यावेळेस सुरेख फटका. टॉप फ्लोवर वरून चेंडू आला की असाच येतो डायरेक्ट खोल टप्प्यात. 1 धाव इथे घेतली येतं. आणि विजय सरांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी बघितलं की आसिफ आता चांगल्या फॉर्म मध्ये आलाय, तर त्याला स्ट्राईक दिली आहे पहिल्या चेंडूवर. सोबतची जी साथ असते ना ती फार महत्वाची असते. एक फलंदाज चांगले फटके मारतो तर त्याला स्ट्राईक देणं हे कर्तव्य असतं, जरी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त सिनियर असला तरी. फुलटॉस चेंडू हवेत. येथे पंचांनी 9 बॉल घोषित केलाय. बीमर चेंडू असणार आहेत. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण, म्हणजे तब्बल 3 धावा या चेंडूवर मिळणार आहेत. आणि पहिल्यांदा आता बच्चननी पहिल्याच फ्लोअरवर चेंडू फेकला, म्हणजे मोठ्या हाईटचा जो फायदा होता. नो बॉल. 116 धावा
आता मात्र 150चा आकडा पार होतो की नाही बघावं लागणार आहे, कारण की एक सुरेख फटकेबाजी. आसिफ पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस पुन्हा आसिफची बॅट तळपते. यावेळेस उंची जास्त आहे, लांबी कमी. येथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा पण प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत फलंदाज आसिफने. धावसंख्या नेऊन पाठवली ती 118 या धावसंख्येवर. 13 चेंडू 39 धावा. आता खरंच दोन्ही फलंदाज बरेच थकलेले आहेत. ऊन जास्त आहे, डिहायड्रेशनचा परिणाम होत असतो. डिहायड्रेशन म्हटलं की आपल्या शरीरातील पाणी कमी होणं, कॅल्शियम मिनरल्स कमी होतात. यावेळेस बैठकी शॉट, चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा तिथे 2 खेळाडूंमार्फत बघायला मिळतंय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेला इथे धावले आणि येथे मला वाटतं आत्महत्या केलेली आहे, परंतु ती आत्महत्या यासाठी केली आहे की आसिफला स्ट्राईकवर आणायचंय. आणि एक आसिफ गेल्यानंतर आता मात्र अनुतोष फलंदाजासाठी जातोय. अनुतोषने मागच्या सामन्यामध्ये सांगितलं होतं की 3 षटकामध्ये मी 60 धावा करू शकतो. आता उर्वरित 9 चेंडूमध्ये किती धावा होत आहेत नक्कीच बघावं लागेल. शेवटचं काही सेकंद, काही मिनिटं शिल्लक आहेत. 3 मिनिटाचा खेळ शिल्लक असणार आहे. त्या 3 मिनिटामध्ये आपल्याला 4 चेंडू टाकायचे आहेत. 119 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. आसिफ आता पुन्हा स्ट्राईकवर असणार आहेत. यावेळेस जोरदार फटका, चेंडू हवेत, चेंडू हवेत जातोय सरळ. राज साहेबांना मानवंदना देणारा हा षटकार, जबरदस्त फटका. नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या चरणाला स्पर्श करणारा हा षटकार होता. काय जोरदार फटका मारलाय मित्रांनो आसिफने. आणि किरण सरांना विनंती आहे की त्यांनी स्ट्राईक चेंज केलेली नव्हती, स्ट्राईक चेंज करून घ्या. ओके, झाली आहेत. म्हणजे हा फटका आसिफच्या नावावरच आहे. 15 चेंडू 45, 16 चेंडू आणि 46 धावेवर आसिफ फलंदाजी करतोय. नक्कीच येथे डिहायड्रेशनचा परिणाम जाणवतोय आसिफवर. एक चांगला फलंदाज, एक आक्रमक फलंदाज, एक हाती याने आता मात्र किल्ला लढवलेला आहे. आता पुन्हा फलंदाजासाठी सज्ज आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहेत. यावेळेस मात्र बॅटची आतली कड घेतली. षटक इथे समाप्त होते. 7 षटकाचा खेळ समाप्त. 125 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे बरं का. 1 मिनिटात 1 चेंडू टाकून घ्या. चेंडू टाकला म्हणजे तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार नाहीये. 1 चेंडू टाका, नंतर डिस्कशन करा, काही अडचण नाही, परंतु पहिला चेंडू हा पडला पाहिजे. आणि नियमानुसार चेंडू टाकताना गोलंदाज बॉलिंग मार्कवर आला तरी त्याचं काउंटिंग स्टॉप होतं. म्हणजे तो सज्ज आहे, फलंदाज होतो की नाही होतो त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मग 7 षटक संपलेले आहेत. 125 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. आसिफ जाऊन पोचलाय 17 चेंडू 46 धावा, एक विस्फोटक फलंदाजी. आता मात्र अनुतोष स्ट्राईकवर असणार आहे. उलटॉस, चेंडू हवेत. येथे उंची जास्त आहे, लांबी तितकीच आहे का? नक्कीच लांबी ही तितकीच आहे आणि धावा मिळणार आहेत 6 धावा. जबरदस्त सुरुवात करतो येथे अनुतोष. अनुतोषने सांगितलंय की मी मागच्या सामन्यात 3 षटकामध्ये 60 धावा केल्या होत्या. मला 18 चेंडू जर मिळाले तर मी अर्धशतक खेळू शकतो, परंतु इथे 6 चेंडू मध्ये आता बघूया किती धावा मिळवत आहेत. एक पहिल्या चेंडूवर मोठा फटका. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 131 स्कोरबोर्डवर बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सरळ बॅटने मारलेले, बंदुकीतून गोळी सुटावी तसा हा चेंडू येतोय, परंतु तिथं क्षेत्ररक्षक आहे, बुलेट प्रूफ फिल्डर आहे. तिथं बुलेट जरी चालली गेली असली तरी बुलेट प्रूफ फिल्डर होता तिथं. 1 धाव इथे मात्र मिळाली आहे. आसिफ 46 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 132 3 गडीच्या मोबदल्यात. 7.2 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, शेवटचे 4 चेंडू आणि 143 हाय स्कोर तो इथे मोडतोय का नाही ते बघावं लागणार आहे. यावेळेस हेलिकॉप्टर चढवलंय, उडवलंय आणि 1 बाउन्स चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावेसाठी आणि अर्धशतक पूर्ण होतंय आसिफचं. नक्कीच आसिफ आपण बॅट वर करून आपल्या अर्धशतकाचं सेलिब्रेशन करायचंय. एक अविस्मरणीय असं पारी आसिफच्या बॅटमधून बघायला मिळते. मी सकाळी सांगितलं की आसिफ आज शहरीमध्ये काय खाऊन आलंय,
काय फलंदाजी करतोय मित्रांनो. आसिफची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 136 वैयक्तिक 18 चेंडू आणि 50 धावा आसिफच्या बॅटमधून बघायला मिळेल. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानात जागा मिळेल तिथे आपले वेळ देत आहेत. स्वप्नील चाटे तिथं उपस्थित आहेत. स्वप्नील चाटे सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे जातोय. 136 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत. 2 चेंडू शिल्लक आहे. 143 चा उच्चांक गाठू शकतो का लिओ जिम संघ? कारण की हायेस्ट स्कोर आहे या स्पर्धेचा 143. उलटॉस इथे उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. येथे झेल होईल का? आणि झालाय. येथे झेल झालाय. म्हणजे असं म्हणता येईल की आता शेवटचा चेंडू मैदानात असणार आहेत आणि 143 चा आकडा पार होणं जवळजवळ अशक्य आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. वाईट बॉल आला, पंजा आला, नो बॉल आला, षटकार आला, परत चान्सेस वाढू शकतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आसिफसाठी. एक सुरेख फलंदाजी आसिफने, अर्धशतकीय भागीदारी, एक अर्धशतकीय वैयक्तिक बॅटिंग केलेली आसिफने. नवीन फलंदाज राम साठे फलंदाजासाठी मैदानात हजर झालेले आहेत. धावा झाल्या आहेत 136. 4 गडीच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू या पहिल्या इलिमिनेटर राऊंडचा. जो संघ जिंकेल तो पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. हारणाऱ्या संघाला इथे 4थ्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे. यावेळेस आल्या आल्या रामने पहिल्या चेंडूवर हल्ला चढवलाय. सरळ जातोय सीमारेषा पार. येतोय मनसे प्रीमियर लीग 2025 चा दमदार षटकार. 142 म्हणजे एक धाव मागे राहिलेत, परंतु त्या रेकॉर्ड पेक्षा जास्त महत्व आहे. एक चांगलं अर्धशतक येथे आसिफने पूर्ण केलंय. त्याच्या जोरावर, त्याच्या बळावर लिओ जिम संघ हा 142 या धाव संख्येपर्यंत पोहोचू शकलेला आहे. आता जिंकण्यासाठी 143 संघाच्या धावांची आवश्यकता असणार आहेत. चला उरकतं घ्या सर, सर लवकर घ्या. चला.
धुराळा 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 मैदानात उडलाय धुराळा. बच्चे मन के सच्चे, बच्चे है तो मनोरंजन है, मुलं देवा घरची फुलं. म्हणून एका शायरने खूप चांगलं म्हटलंय, दौड़ने दो बच्चों को मैदानों में जनाब, दौड़ने दो बच्चों को मैदानों में जनाब, ये जिंदगी बहुत दौड़ाती है बचपन गुजर जाने के बाद. इथे सामना सुरू होतोय. या चला उरकत घ्या, चालू करा. राम साठे, सोन्या राऊत आणि हा चेंडू ऑन साईडला पहिला चेंडू खेळून काढला जातोय. सुरुवात तर केलेली आहे. 143 धावेचा पाठला करत 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 काय होते बघूया. मनसे प्रीमियर लीग म्हणजे आजच्या सत्रामध्ये अतिशय मोठ्या मोठ्या संघाला पाठीमागे जावं लागते बरं का सर. या संघाने पहिली चूक केलेली आहे ती आज त्यांना संध्याकाळी खरंच ती भोगावं लागणार आहे. कारण तिकीट करायचा प्रयत्न, चेंडू थोडा राहतोय जवळ शरीराच्या. राम साठे आणि हसन नाना या जोडीमध्ये एक 50-60 धावा जर आल्या तर 100% सामना टच मध्ये असू शकतो दोन्ही संघाकडून. घुटना टेकलेला आहे, चेंडू चाललेला आहे हवेमध्ये. काही काळ तिकडे फिल्डर नाही. नो मॅच लाईन मध्ये चेंडू एक आदळतोय, दोन आदळतोय. 1 आणि 2 धावा मात्र नक्कीच इथं मिळतील. एक जबरदस्त मुकाबला होण्याच्या पाठीमागे कमबॅक चांगलं केलं लिओ जिम संघाने. जवळजवळ 143 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे सोन्या राऊतच्या समोर रिंकूने. बघूया काय होतं या दोघा जणांमध्ये. पण शतक या खेळाडूचं या स्पर्धेमध्ये शतक झालं त्याचंच नाव सोन्या राऊत आहे. आणि आज सोन्या राऊतनं जर बॅट वरती फोकस केलं तर सोन्या राऊत सुद्धा या सामन्यावरती बादशाह होऊ शकतो. कारण इकडून रिंकूने आता हा सामना नेऊन ठेवलेला 143 जवळजवळ या धावसंख्येवरती. मनसे प्रीमियर लीग 2025 आपटलेला चेंडू शॉट आपली लाईनचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत हसन नानाच्या बॅटमधून निघालेला हा एक करारा स्ट्रोक येतोय. शानदार आणि जानदार. बम बमची का बम चौकार. बॉल द्या, बॉल द्या. जास्त वेळ स्वप्नील सर तुमच्याकडे बॉल ठेवू नका, तुम्ही देऊन टाका. जमलेले आमचे सर्व मित्र परिवार आहे. वाह, सुंदर चेंडू गॅप मध्ये टोलवला जातोय. चेंडू फरार होतोय, चेंडू फरार, तेज तरार येतोय मनसे प्रीमियर लीगचा हा एक चौकार. राम साठे यांच्या कोट्यातलं मला वाटतं षटक कंप्लीट होत आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर जर संघाच्या दिशेकडे जर बघितलं गेलं तर 11 धावा आलेल्या आहेत. आपण म्हणलं की सर काल परवा दिवशी त्याच्या पाठीमागच्या दिवशी आज आपण 6वा दिवस अनुभवतोय. 6 दिवसामध्ये अर्धशतक, शतक, 97 धावा, आपण 100 धावा ज्याने पूर्ण केल्या तो सोन्या राऊत मैदानामध्ये आहे. काय करल इथं गरज आहे आता 100 धावेची. सोन्या राऊतच्या बॅटमधून शतक येणं गरजेचं आहे. जरा जरी चुकला तरी सोन्या राऊत सामना गमवू शकतो. पण बघूया सोन्या राऊतसाठी पुढील चेंडू. अल्ताफ पहिला चेंडू खेळायला ठरवलेला आहे. टाकायच्या अगोदर त्याने विचार केला होता की रिव्हर्सशिप खेळायचा आहे, पण अल्ताफ ही तितकाच हुशार आहे. त्याने चेंडू आकडला आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला. पुढील चेंडू MPL मध्ये बसलेले सर्व आमचे रसिक पाहत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. आई चेंडू बॅटला अडकतोय, शरीराला अडकतोय, छोटा धमवतो. धाप जी होते ती छोटीशी होते, श्वास छोटा होतो. एक दडपण असल्यानंतर सोन्यानं बाकीचं विसरून फक्त बॅटवरती जर फोकस केलं तर रिंकूला भी त्याच प्रकारे श्वास खेचावा लागेल. 40 चेंडू अजून शिल्लक आहेत. आपटलेला चेंडू, बॅटला बॉल लागणं मुश्किल आहे. सोन्या मात्र प्रयत्न करतोय, अपर खेळायचा प्रयत्न करतोय, हिट करायचा प्रयत्न करतोय. बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. एक एक चेंडू कमी व्हायला लागलेला आहे आणि जाऊन पोहोचतोय जवळजवळ 11 धावेवरती स्कोर.
जिंकण्यासाठी 39 चेंडूमध्ये 132 धावेची अजून आवश्यकता. मोठा लाईनअप करावा लागणार आहे. हसन नानाला कमबॅक करावं लागणार आहे, साथ द्यावी लागणार आहे. पुढील चेंडू अल्ताफ. आता मात्र बॅटला बॉल लागतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सरळ 4 धावेसाठी. या 4 धावेने मात्र पुन्हा एकदा धाव फलक हालतय. बऱ्याच वेळानंतर धाव संख्येत जर पाहिलं गेलं एक मोठा बदल मैदानातून पाहतोय आपण की 15 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. 2 चेंडू अजून येणं बाकी आहे. अल्ताफ शेख या स्पर्धेमध्ये मनसे प्रीमियर लीग मध्ये त्यांची चांगली कामगिरी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतात. तेच तरार मारा. पुढील चेंडू सोन्या राऊत साठी. रिव्हर्सिप खेळायचा प्रयत्न, थोडीशी दात मागत आहे, पण पंचांची अपील आहे की विश्वास कमी आणि आत्मविश्वास जास्त. म्हणजे लाईन वरनं चेंडू पाठीमागे जातोय. 16 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. सुंदर असा फटका, हवे चेंडू. सोन्या राऊत खतरे की घंटी, पण तसं काय होणार नाही. एक धाव मात्र निश्चित निघते. एका धावेच्या साह्याने जातोय आपण सरळ सरळ 17 धावेकडे. अजून बॉल बाकी आहे. संघर्ष झाले का? 2 चेंडू डॉट टाकलेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर 15 धावा. शक्य आणि अशक्य हे रेकॉर्ड पूर्ण होईल का? वातावरण शांत, पण मैदानामध्ये एकच फाईट आणि वातावरण टाईट. सोन्या राऊत अजून मैदानात आहे. एक झेल मात्र त्याचा सुटलेला आहे, थोडासा क्रॉस झेल होता. मनसे प्रीमियर लीगला आज 6वा दिवस आहे. उद्याच्याला फायनल आहे. 22 तारखेला फायनल आहे. उद्या गर्दी असणार, मान्यवरांची उपस्थिती असणार. या स्पर्धेचे ऑर्गनायझर असतील गणेश आप्पा कुलकर्णी, त्यांचे सहकारी मित्र असतील, आणि ज्यांनी बक्षीस दिलेलं आहे विजयराजी मोराळे साहेब असतील, डॉक्टर साहेब, तसेच आदरणीय बीड जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष आदरणीय सुमनजी दस साहेब असतील, पंढरपूर सोलापूर जिल्ह्याचे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे असतील. हा चेंडू आडवा पट्टा, हवाई फायर, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. पहिला बाउन्स बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडतोय. 4 धावेचा इशारा पंचांचा येतोय. या 4 धावेनं मात्र धावफलक वाढतंय. कारण या अशा सामन्यापुढे आमची राजाची कहाणी अडकून राहिली. सामने इतके सुपर चालू आहेत ना, राजाची कहाणी सांगायला वेळच नाही. 20 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपटावरती मार्गस्थ लावताना राम साठे. जवळजवळ मला वाटतं या गोलंदाजीमध्येही पाहण्यासाठी भाग पाडणारे हे गोलंदाज, जे संघ असं वाटतं की बाहेर जाणार आहेत ते आतमध्ये आलेले आहेत. शानदार चेंडू खोल टप्प्याचा लेग साईडला जातोय. या दिशेला म्हणलं तर धावसंख्या काय लक्ष असं नाहीये सोन्या राऊतचं, पर 10 धावेवरती खेळतो सोन्या राऊत. अर्धशतक इतका फास्ट करतो आणि मैदानातनं वा, आता मात्र सोन्याच्या बॅटला बॉल लागलेला आहे. वंडरफुल, सबसे फुल, ब्युटीफुल, कूल कूल. हा एक जिगरबाज षटकार. वाव, अरा सावळ्या खटॅक. तेहतीस चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 117 धावेची आवश्यकता. सामन्यामध्ये जर यायचं असेल तर अशीच फटकेबाजी मैदानात झाली पाहिजे, कारण राम साठे सारखा एक तगडा गोलंदाज तुम्हाला सुधरून देणार नाही, पर ते जाळं तोडून त्याच्याबंद धावसंख्या काढून पुढे यावं लागणार आहे, तरच तुमचं नाव इथं केचच्या या टुर्नामेंटमध्ये असेल किंवा पुढच्या येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये असेल. नाव ठेवायचं जर असेल, काम असं करा त्याला काम म्हणलं पाहिजे. नाव असं कमवा की नाव घेतल्यावर काम झालं पाहिजे. दुसरा बॉल टाका. 33 चेंडू 117. हा मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा कार्पेट शॉट आहे, चाललेला आहे. तेच तरार, हा चौकार. मनसे प्रीमियर लीगचा हा एक शानदार चौकार.
धाव्या मैदानाकडे. एक तगडा सामना मैदानामध्ये. बसलेली माणसं उभी राहिली पाहिजेत, उभी राहिलेली पंजावरती आली पाहिजेत आणि पंजावरची नखावरती उभी राहिली पाहिजेत. याचंच नाव क्रिकेट आहे. क्रिकेट तर कशी आहे तर प्रेक्षकांना हो अप्रतिम चेंडू, तेच तरार मारा, बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. 31 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता जर समीकरण बघितलं तर 30 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. मोठा फटका. सोन्या राऊत पुन्हा पाठीमाग पुढे बघत नाही. खराब बॉल सापडला की खराब समाचार खरपूस घेतोय या चेंडूचा. आणि मला वाटतं 3 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानात 36 धावा आलेल्या आहेत. जमलेले सर्व आमचे क्रिकेट रसिक गणेश आप्पा कुलकर्णी यांच्या संयुक्त माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. सोन्या राऊत 13 चेंडूमध्ये 26 धावेवरती खेळत आहे. हसन नाना 5 चेंडूमध्ये 10 धावेवरती खेळत आहे. सुरुवात चांगली आहे. यामध्ये गोलंदाजाला काय व्हावं लागतं, एक विद्रूप रूप घ्यावं लागतंय कारण मोठी धावसंख्या आहे. फलंदाज मात्र आग्या मोहळासारखा खवळलेला आहे आणि आपण जर काय थोडं चुकवलं तर हा सामना आपल्यामुळं जाऊ शकतो. हे मात्र गोलंदाजानं लक्षात घ्यायला पाहिजे. संयमाचा खेळ असेल, संयमानं ज्याने मैदानामध्ये बॅटिंग केली तो स्टार होऊ शकतो कधी बी बरं का. आणि तो आपल्या कोट्यातलं षटक. 30 चेंडू 107. आणि या चेंडूवरती हलक्या हातानं पंच केलेला चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर 4 धावेसाठी. वाव, वंडरफुल, सबसे फुल, ब्यूटीफुल, ये बेहतरीन निर्मा चौका खटॅक. एकोणतीस चेंडू मध्ये 103 धावेची आवश्यकता. हसन नाना पुन्हा एकदा स्ट्राइक वरती 14 धावेवरती खेळत आहेत. ये बीएसएनएल लगता है मुझे और ये खटॅक षटकार. ये बीएसएनएल षटकार मनसे प्रीमियर लीगचा खतरनाक षटकार. ते 40 धावा झालेल्या आहेत. आता मात्र रन मशीन घेऊन मैदानात गेलेले आहेत सोन्या राऊत आणि हसन नाना. संयम, डोक्यावर बर्फाची लादी आणि अंगामध्ये आग, यालाच म्हणतात क्रिकेट. आहा, पुढील चेंडू आणि तोष. आपटलेला चेंडू थोडासा लेग स्टंपाच्या दिशेने. या चेंडूवरती हावी होतोय फलंदाजावरती गोलंदाज. गडबड होती पाठीमाग. 3 खेळाडू. रिंकू पाठीमाग आहे. आज रिंकूने क्रिकेटच दाखवलेले आहे मैदानामध्ये. जुने मित्र ज्यावेळेस लाईव्हला बघतात ना त्यावेळेस त्यांच्या डोळ्याचं पारणं फिरतं. आणि आप्पांचा विषय हार्ड आहे. पुढील चेंडू. आहा हा हा, आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. चेंडू बाहेर जातो. MPL हा एक देखना आणि सनसनीत खणखणीत चौकार. 26 चेंडू 93 आलं. मनसे प्रीमियर लीगचं वादळ मैदानामध्ये. उद्याचा दिवस आहे. उद्या फायनल आहे. ग्रँड फिनाले, मेगा फायनल. आजच्या दिवस सर्व प्रतिसाद दिलेल्या प्रेक्षकांचं मनापासून आभार. जवळजवळ मला वाटतं 19,000 मागच्या 3-3 ओव्हरच्या मॅचेसला पब्लिक इथं होतं. सुरेख महेश कदम यांच्याकडून 1100 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. या दोन्ही फलंदाजांना चाललेलं समीकरण वाढवून दिलं आणि सगळ्या खेळाडूंनी जर मॅच मारून जर दिली तर महेश कदम यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. महेश कदम यांनी जर सोन्या राऊतने सामना जिंकून दिला तर 1100 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. मोठा फटका सोन्या. आता मात्र 24 कॅरेट सोन्या. वाव, चौकार. बम बम चिक बम बम चिक बम. षटक पूर्ण होत आहे. 4 षटक जमवलेले आहेत. 55 धावा आलेल्या आहेत. सलामीची जोडी मैदानात आहे. 24 चेंडू मध्ये 88 धावा.
सोन्या राऊत काही करू शकतो बरं का मैदानामध्ये. पाणी पण घेऊन जा. 4 ओव्हर झालेत. लवकर फास्ट टाइम आउट आहे बरं का. 15 मिनिटं 15.5 मिनिटं तुमच्याकडे टायमिंग आहे 4 ओव्हरसाठी. रिंकू एखंडे सर पुन्हा म्हणताल महाराजांनी सांगितलं नाही. काय अडचण नाही सर, परत तुम्हाला मेसेज मिळाला नाही असं म्हणतात. चोवीस चेंडू मध्ये 88 धावेची आवश्यकता. ₹5001 कॅश प्राइज महेश कदम यांच्याकडून. सामना जर जिंकला तर महेश कदम यांच्याकडून आता रक्कम वाढलेली आहे 5001. आता मात्र मनसे प्रीमियर लीगला वेग लागलेला आहे. पैशाला काय किंमत आहे. कुणाचा खेळाडू आहे, कुठल्या जिल्ह्यातला आहे, कुठल्या तालुक्यातला आहे आणि कुणाचा पोरग खेळतंय. अरा 5000 काय 25,000 येतील मैदानामध्ये. टेन्शन घेऊ नका, लाईव्ह मध्ये चालू आहे. हा बघा पारितोषिक लावा, त्याला काय अडचण नाहीये, पण जर ते शक्य झालं नाही तर जीएसटी कट होईल बरं का. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय अप्पर सेवी उपर, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. बघा जे शक्य असणार असं पारितोषिक लावा, अशक्य पारितोषिक जर लावलं तर जीएसटी कट होईल. म्हणजे 5000ला 18% म्हणजे ₹900 कट होतील बरं का तुमचे. इथे मात्र तुम्हाला पारितोषिक जमा करावं लागणार आहे. 900 कट झाले म्हणजे आमचं महाराजांचं संध्याकाळची सोय. तुम्ही आमच्याकडेच या सगळेजण मिळून. सुंदर असा फटका. ग्राउंड शॉट आहे, कार्पेट शॉट आहे. चेंडू जातो मिड विकेटला. तिथं क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतो तोपर्यंत एक धाव घेतली जाते. एका धावेनं पुढे धावसंख्या जाते आणि मैदान पुन्हा गरम राहतं, खेळाडू गरम राहतो. 22 चेंडू 81 धावा खटॅक. 22 चेंडू 81 धावेची आवश्यकता. अल्ताफ पुढील चेंडू सामना करतो सोन्या राऊत. वाह वाह रे वाह. सासू मिली खोकून जावयाला 90 टाकून षटकार मारलाय सोन्यानं वाकून. वार सोन्या अटॅक. आणि आमच्या आप्पांकडून एक पारितोषिकाची घोषणा इथे झालेली आहे आणि ते मात्र नक्की देणार बरं का. ते असं बोलणार आणि करणार अशातले व्यक्ती नाही, ते देणार म्हणजे देणार. आणि जो सामना जिंकेल त्याला सोन्याची बॅट दिली जाईल इथं. बघा सोन्याची बॅट, डायरेक्ट गोल्डन बॅट. सोन्याची बॅट म्हणजे सोन्या राऊत कोण घेतली जाईल आणि ह्यांना दिली जाईल म्हणजे सोन्याची बॅट. हा वाह. बॅटची बाहेरची कड पॉइंटकडे जातोय चेंडू. एक धाव मिळणार. एका धावेनं मात्र समाधान मानावं लागतं. दुसऱ्या धावेसाठी पळत आहेत. सोन्या पळालेला आहे, सोन्या निघालेला आहे. सोन्याची रेस मैदानामध्ये 2 धावेची जिंकलेली आहे. या 2 धावेने मला वाटतं सामना लईच कडकोट होईल सर. 20 चेंडू आणि 73 म्हणजे मोठं आव्हान आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, कारण आपण या चषकाला 16 तारखेला या मैदानात ठेवलेलं आहे. बीड जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष आदरणीय सुमनजी दस साहेब यांनी या स्पर्धेला ओपनिंग करून दिली आणि स्पर्धा चालू झाली. 7व्या दिवसाला उद्याच्याला फायनल. 6 दिवस आज पूर्ण होत आहेत आणि विनर विनिंग मैदानामध्ये चालू आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सोन्या. पुन्हा एकदा थोडा कुचका स्ट्रोक लागतोय. डीप स्क्वेअरला एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी खेळाडूच्या हातात चेंडू गेलेला आहे. जवळजवळ मला वाटतं 71 धावा झालेल्या आहेत. मुन्नाभाई जवळजवळ 19 चेंडूमध्ये 72 धावेची आवश्यकता आहे आणि ते जर सोन्या राऊतनं मनावर घेतलं तर रिंकूला कुठंतरी झेंडूबामच घ्यावं लागणार आहे संध्याकाळी. रिंकू आणि सोन्या. फक्त रिंकूला नाही, मला वाटतं लिओ जिम संघाला सगळ्याच खेळाडूंना अमृतांजन, झेंडूबाम, जेवढे पण टायगर बाम सगळे आणावे लागतील. परंतु सोन्यासाठी हे करणं म्हणजे
तेवढं सोपं होणार नाहीये. अनुतोष सारखा गोलंदाज अजून त्यांच्याकडे आहे. 75 धावा झालेल्या आहेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावा. आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 68 धावा, म्हणजे जवळपास म्हणायला गेलं तर प्रत्येक षटकामध्ये आता 18 धावा, 25 धावा, माफ करा, प्रत्येक षटकामध्ये जवळपास 24 ते 23 धावा, 23 धावा प्रत्येक षटकामध्ये करणं शक्य आहे. आणि क्रिकेटमध्ये म्हणूनच म्हटलं जातं, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत जोपर्यंत चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काहीच सांगू शकत नाही. एका षटकामध्ये 23 धावा करणं म्हणजे सोन्यासाठी फार अवघड अशी गोष्ट नसणार आहे. जोपर्यंत सोने आहे तोपर्यंत मॅच आहे, मॅच ऑन आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये, सामना अजून संपलेला नाहीये. 18 चेंडू आणि 68 धावा, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 23 धावा बनवाव्या लागणार आहेत. आणि एक चांगला सामना, मनसे प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा पहिला इलिमिनेटर सामना. म्हणजे बघा, 8 जे संघ होते ना, 8च्या 8 संघ किती मातब्बर होते, 8च्या 8 संघ किती चांगले होते, हे या स्पर्धेच्या नियोजनाने लक्षात येते. आपणची केलेली मेहनत, किरण सरांनी दिलेली साथ आणि अंकलचं असणारं मार्गदर्शन, या सगळ्यांचा मेळ म्हणजे मनसे प्रीमियर लीग ही खरंच इथे आता बघायला मिळते. आणि एक सुंदर असं वातावरण, ढगाळ वातावरण, एक सावली रूप आपल्याला बघायला मिळतं या मैदानावर. म्हणजे कॅमेरामॅन सुद्धा त्या क्षणाचं चित्रीकरण करता येतं. 18 चेंडू आणि 68 धावा. तर जाऊया मैदानाकडे. मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, आणि स्पर्धा ती सुद्धा रंगाला येते पूर्ण होण्याच्या नंतर. म्हणजे मेहंदीला थोडा वेळ लागतो रंग यायला, तशी स्पर्धा आज 6व्या दिवसाकडे येते आणि 7व्या दिवसाकडे जाते उद्याच्याला. जवळजवळ मला वाटतं अजून 18 चेंडूमध्ये 68 धावेची आवश्यकता आहे. आणि उद्याच्याला एक महत्त्वाचं म्हणजे आमच्या राजाची कहाणी पण एक पूर्ण होणार आहे, पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. सोन्यारावच्या बॅटमधून निघालेला हा एक खणखणीत षटकार, छत्रपतीचा छावा, आणि निघाल्या 6 धावा. सोन्याच्या बॅटमधून निघालेला हा एक खणखणीत ब्रँड षटकार. धावसंख्येमध्ये उसळी. 18 मधून 11 मारायचे जवळजवळ मला वाटतं पहिला आलेला आहे. 17 चेंडूमध्ये 62 धावेची आवश्यकता, 62 रन्स, 62 धावा, 60 आणि 2. जरा माईक मधून जर एखाद्या कमजोर ऐकणाऱ्याला ऐकायला येत नसलं तर 2-3 वेळा सांगायला पाहिजे. 81 धावा झालेल्या आहेत. आणि सलामीची जोडी मैदानात आहे. काय पार्टनरशिप आहे. 31 चेंडूमध्ये 81. वंडरफुल, सबसे फुल, ब्युटिफुल. कौतुक केलं पाहिजे सोन्याचं आणि नानाचं. सोन्या पुन्हा एकदा तयार, घुटना टेकलेला आहे. डब्बे में डब्बा, डब्बे में केक. अरे घुटना टेक और सिक्सर देख. सोन्या 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 आता मात्र चमकलेला आहे. धावसंख्येमध्ये मोठी उसळी, 87 धावा आलेल्या आहेत. घुटना टेकला की सोन्याच्या बॅटमधून खरंच 40-40 वर्ष जे बॅटमध्ये खेळाडू खेळत नाहीत, असं सोन्यानं मैदानामध्ये प्रदर्शन केलेलं आहे आतापर्यंत. आयुष्य झोकून दिलं खेळाडूंनी. तेच तालुक्याचं. मला तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं म्हणजे तुमच्या डोळ्याचं का फिटणार नाही. पुढील चेंडू सोन्या पुन्हा एकदा हुक करतोय. चेंडू हवेत आहे, जीवदान मिळणार का? आणि इथं सोन्याची पारी 51 धावेवरती संपन्न होते. सोन्यानं मैदान सोडलेलं आहे. आता मात्र धाकधूक मैदानामध्ये आहे. कोण जाणार सोन्याची जागा घेण्यासाठी? 16 चेंडूमध्ये रन रेटमध्ये फरक पडणार की सर? 16 चेंडू काय सांगता येत नाही सर. 16 चेंडू होतं ते समीकरण बदललंय. 15 चेंडू 56 धावेची आवश्यकता. नाना अजून मैदानात आहेत. अजून सुद्धा 9 षटकाराची आवश्यकता आहे. आणि सर ज्यावेळेस नॅशनल क्रिकेटमध्ये म्हणा, टेनिस क्रिकेटमध्ये षटकाराच्या दिशेने मॅच काउंट केली जाते. एक 4 षटकाराची आहे, 10 षटकाराची आहे, 5 षटकाराची आहे. सोन्यानं सामन्याला स्वरूप दिलेलं आहे. 15 चेंडू आणि 56चा सामना मैदानात आणून ठेवलेला आहे. अब तक 56. बघूया काय होणार ती पुढे येणाऱ्या टायमामध्ये. एक राजा होता मित्रांनो, तो इतका चतुर होता, इतका हुशार होता. त्या राजाला एक प्रधान पण होता. तो प्रधान सुद्धा इतका हुशार होता मित्रांनो. एक जरा नंतरचं पुन्हा सांगतो, कारण सामना मैदानात लई टाईट चालू आहे. 15 चेंडू 56 धावा आवश्यकता.
शानदार चेंडू लेग साईडला हुलकवलेला आहे, हलक्या हाताने पुश केलेला आहे, जाऊन ठपतोय 4 धावेसाठी. मनसे प्रीमियर लीगचा हा एक येतोय दमदार चौकार. धावसंख्या यायला लागलेली आहे, पाऊस पडायला लागलेला आहे. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावेची आवश्यकता. 51 धावाची पारी सोन्यानं संपवली आणि मैदानाच्या बाहेर आलेला आहे किरण बडेच्या हातामध्ये धोरा देऊन. खांद्यावरती जबाबदारी असणार आहे किरण बडेच्या. 4 धावा आलेल्या त्याच्या बॅटमधून संयम मैदानामध्ये. वा, दुसरा सोन्या बघताय तुम्ही मैदानामध्ये. वा वा वा, ग्रेट खली सबसे महाबली याला म्हणतात मोठा षटकार. आणि किरण बडे म्हणतोय जहां पर मॅटर बडे होते हैं वहां हम खडे होते. वा वा मुन्ना सर, बरोबर आहे, कारण हा दुसरा सोन्या मैदानात गेलेला आहे. आता मात्र झेंडूबाम मैदानात आलेला आहे दोन्ही संघाच्या डोक्यावर. हो, घुटना टेकला होता, बॅटनं साथ दिली नाही. दरम्यान चेंडू पाठीमाग, पंचांचा निकाल 12 चेंडू आणि 46 धावा. होणार का? मनसे प्रीमियर लीग मधलं हे रेकॉर्ड मोठं आहे. 51,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. या चषकला तथा आदरणीय बीड जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष आदरणीय सुमनजी दस साहेब 21,000 रुपयाचं विजयराज मोराळे डॉक्टर साहेब यांच्याकडून 2 बक्षीस आहेत. जवळजवळ या स्पर्धेला चषक आहेत आणि उद्याच्याला फायनल आहे, मेगा फायनल. उद्याच्याला ग्रँड फिनाले. तुका म्हणे याचसाठी केला होता ठास. टायमर चालू आहे बरं का. तुका म्हणे याचसाठी केला होता ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून उद्याच्याला फायनल ठेवलेले आहे. तर 5 मिनिटामध्ये 2 ओव्हर झाले पाहिजेत बरं का. परत म्हणू नका. 12 चेंडू मध्ये 46 धावेची आवश्यकता. सोन्या एक जरी बाहेर आला असला तरी, सोन्या आउट झाला तरी 23 आले, म्हणजे दुसरा सोन्या मैदानात आहे. सोन्यानं इंजेक्शन दिलेलं आहे बडेला. नाम बडे, षटकार बडे, खडे खडे मैदान में खडे. करण बडे, किरण बडे, माफ करा, किरण बडे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. गेले लय दिवसापासून स्वप्न आहे. आप्पा एक हसन नाना, निगाह है कहीं पे निशाना कहीं पे. अनुतोषला सर मान्यता दिली जाते. अनुतोषनंही या स्पर्धेला चांगली गोलंदाजी टाकलेली आहे. पण जसं पोझिशन असेल ना तसं राहावं लागतं क्रिकेटमध्ये. 11 चेंडू 46, 3 चेंडूमध्ये टर्निंग पॉईंट आहे. बॅटवरती आला नाही चेंडू, चेंडू घसरतोय. भावरा चेंडू बघायला मिळतोय, कारण आमची स्पर्धाच भावऱ्यासारखी फिरायला लागली घर 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 मातीमध्ये. वाह, क्या होगा. वाव, अरे जिनके साथ नशीब आहे, ज्यांच्या बरोबर नशिबाची घंटी वाजते ना, त्यांच्या घंटीमध्ये जरी ती लोळी नसली तरी चालेल, पण घंटी वाजणार म्हणजे वाजणार. 10 चेंडू 44 धावेची आवश्यकता. 10 चेंडू 44. तमाम प्रेक्षकांची उपस्थिती. क्रांती वॉरियर संघाला जिंकण्यासाठी लिओ जिम संघ जंग तयारी करत आहे हरवण्यासाठी. बघूया काय होतं ते. असं नाना निश्चितच कुठंतरी बाहेरचा चेंडू मिस करत आहेत आणि 1-2 चेंडू जर मिस झाले मुना सर तरी दबाव येणार आहे, कारण मॅच हार्ड आहे हो. 9 चेंडू 44. पुढचे जरी 2-3 चेंडू जरी मिस केले ना आणि तोषणे तरी मॅच हार्ड होते. पण इकडे हसन नाना आहे, टॉप पेचचा किनारा, हवाई फायर आणि स्वतः रिंकू गेलेला आहे. एसटी रक्षक पुढं गडबडलेला आहे. आता मला तो दिवसभर थकलेला आहे रेसमध्ये पळवून पळवून, कारण का लंगड्या घोड्याला कोणी पळवत नाही. रेसमध्ये जो घोडा पळतो त्यालाच पळवलं जातं, म्हणून खेळाडू मैदानात जो खेळतो त्यालाच खेळवायला पाहिजे. हे निश्चित नियमानुसाराने 99 धावा झालेल्या आहेत. 100-120 असते तर खतरनाक झाला असता साहेब. 100-120, कारण 8 चेंडू आणि 44 धावेची आवश्यकता. बाद झाल्यानंतर आता कांता फलंदाजासाठी मैदानात गेलेला आहे. 8 चेंडू आणि 44 धावा. अनुतोषच्या या गोलंदाजीचं नक्कीच कौतुक करावं लागेल. बघा, कांताच्या 3 षटकारासाठी सन्मान्य बाळासाहेब मुळे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बाळासाहेबांकडून पारितोषिक आलं म्हणजे आमचे महाराज लगेच खुश झाले. मुळे साहेब पारितोषिक देत असतात. 7 चेंडू आणि 44 धावा. आता जवळपास सामना हा
डिओ जिमच्या कडे झुकताना बघायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये म्हणतात की तुम्ही सामना जिंका अथवा नका जिंकू, परंतु प्रेक्षकांची मने नक्की जिंका. मैदानात असे उतरा की मैदानात गाजवल्याशिवाय बाहेर निघू नका. तुम्ही हारले तरी चालतील, पण 6 चेंडू आणि 40 धावेची आवश्यकता. 6 चेंडू आणि 40 धावेची आवश्यकता आहे. तर चला टायमरकडे लक्ष द्यायचं बरं का. 1 मिनिटात चेंडू टाकला की तुमचा विषय पेनल्टी वाचेल. विजू एकांडे सर, बॉल टाकून घ्या पहिले, नंतर चर्चा करा. मग नंतर तुम्ही म्हणाल पेनल्टी का दिली आम्हाला. 1 मिनिट शिल्लक आहे, फक्त 1 मिनिट. एक्स्ट्रा टाइम जो आहे ना बॅट चेंज करण्याचा बॅटिंग टीमचा, तो आपण त्याच्यात वाढवून देतोय तुम्हाला. पण त्या 1 मिनिटामध्ये आपण चेंडू टाकून घ्या, मग तुम्ही 5 चेंडूसाठी चर्चा करू शकता. कारण की तो चेंडू पडला म्हणजे पेनल्टी पासून तुम्ही मागे निघतात. तर आपण म्हणत होतो की 6 चेंडू आणि 40 धावा होणार का. यावेळेस पहिला चेंडू विजय एखांडेकडे चेंडू जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु विजय एखांडे जे आहेत त्यांच्याकडे जर चेंडू गेला तर त्यांच्याकडून कोणी धाव चोरत नाही. एखांडे ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. यावेळेस मात्र सोयर घोषित केला गेलाय. वाईड चेंडू असणार आहेत. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, जर काही शंका असेल तर रिव्ह्यू घेऊन टाका. कारण की शेवटचं षटक आहे, रिव्ह्यू घेऊन घरी जाऊन तरी काय करणार. 5 चेंडू 39 धावा या चेंडूवर आलेला आहे चौकार. तर आपण खेळ भावनेचा प्रश्न इथे सांगत होतो. जिंका असं की तुमची चर्चा झाली पाहिजे, पण लढा असं तुमचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे. जिंकणं हारणं हा खेळण्याचा भाग आहे. एक संघ जिंकणार, एक संघ हारणार, परंतु तुम्ही मैदानात काय कामगिरी केली येणारे सर्व प्रेक्षक आणि येणारा काळ नक्कीच तुमची आठवण करणार आहेत. अशा प्रकारचा तुमचा खेळ मैदानात झाला पाहिजे. 109 धावा, 3 चेंडूचा आता खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 3 चेंडूमध्ये मला वाटतं आता 34 धावेची आवश्यकता आहे. त्यावेळेस डॉट चेंडू असणार आहे. म्हणजे 2 चेंडू 34 धावा अशक्य अशी गोष्ट आहे. औपचारिकता म्हटलं जातं, फक्त सामना संपवण्याचं कार्य आता इथे करावं लागणार आहेत. परंतु मी म्हणतो क्रांती वॉरियर संघाचं पण कौतुक करावं तितकं कमी आहे. सुरेख त्यांनी खेळ खेळलेला आहे. या स्पर्धेतून 4थ्या क्रमांकावर ते आता त्यांचं प्रवास संपणार आहे. 27,000 प्रेक्षकांपर्यंत हा सामना पोहोचला गेलाय मित्रांनो. काय सुरेख सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला. यावेळेस मात्र जाता जाता शेवटच्या चेंडूवर एक झेल टिपलाय. 6 दिलाय का, षटकार खेचलाय. म्हणजे मनसे प्रीमियर लीगचा हा षटकार होता. शेवटचा आजच्या दिवसातील हा शेवटचा षटकार आपण बघितला. एक सुरेख आयोजन नियोजन या स्पर्धेत झालंय मित्रांनो. आपण उद्या या स्पर्धेतील शेवटचा दिवस म्हणजे अंतिम सामन्याचा थरार बघण्यासाठी मैदानात येणार आहोत. तोपर्यंत आपल्या सर्वांची मी रजा घेतो. सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट, जय हिंद, जय महाराष्ट्र.